विचार करायला लावणारा हा अभंग आहे. काय म्हणतायत तुकोबाराया? केवढा मोठा अधिकार होता तुकोबारायांचा की ज्यांच्या गाथेसोबत बुडालेली दगड तरली म्हणतात. आणि असंख्य दगड आज गाथेमुळेच तरतात. फक्त तरणाऱ्यांचा माथा साफ नाही म्हणून गाथा कळत नाही. माथा आणि जोपर्यंत माथा साफ होत नाही तोपर्यंत गाथा कळणार नाही. एक तर पाहिला गेलं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आपण संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलोय. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. हा पवित्र असा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्यासारखा भंगवंत आहे. माऊली ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया यांच्यासारखे संत आहे. ज्ञानेश्वरी गाथेसारखे ग्रंथ आहेत आणि तिथेच आम्ही जन्माला आलोय. मग आपण किती भाग्यवान आहोत. पण आपल्या भाग्याचा विचार आपण करत नाही. ज्या दिवशी विचार करू आपला जन्म सार्थकी झाला. देख मनुष्य जात सकळ. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया सांगतायत ज्ञानेश्वरीमध्ये. देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्या ठाई. देख मनुष्य जात सकळ. सगळेच भजनशील आहे पण भजन करत असताना तुम्हाला आम्हाला समाधान प्राप्त होत नाही. मग नक्कीच आम्ही केलेलं भजन भगवंतापर्यंत पोहोचतंय का नाही याचा कधी आपण विचार. आम्ही सुद्धा रोज मंदिरात जातोय. आम्ही सुद्धा गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घातलेली आहे. आम्ही सुद्धा मंदिरात जातोय. आम्ही सुद्धा देवाला हार फुलं सगळं देतोय. परंतु आम्हाला मात्र समाधान नाही याचा कधी विचार केला का. आणि ज्या दिवशी या क्षणाचा विचार करू जीवन सार्थकी झालं. मग काय चुकतंय. भजन करी ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. नरका जाणे चुकेना. नरका जाणे चुकेना. भजन करी ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. नरका जाणे चुकेना. नरका जाणे चुकेना. भजन करी ओंगळवाणे नरका जाणे चुकेना. आम्ही करत असलेलं भजन निश्चित देवापर्यंत जात नाही. तद्वत आमचा मार्ग कुठंतरी चुकलाय. अजून खाली येऊन सांगू का. मला जर वर्तकनगरकडे यायचं आहे. मी जर दुसऱ्या पुण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले. गाडी किती वर्षांनी वर्तकनगरला पोहोचेल. बरं वर्तकनगरला पोहोचायचंय म्हणून गाडी धरली आणि आल्यावर गाडीतच बसून राहिले. जमेन का. कीर्तनाला बोलवले. तुम्ही म्हणाल काय महाराज डोक्यात वेड आहे का. येऊन गाडीत बसले. तुम्हाला आम्ही कशाला बोलवले हे म्हणतील की नाही. तसं तुम्हाला आम्हाला इच्छित साधनापर्यंत साध्यापर्यंत पोहोचायचं आहे. पण पोहोचत असताना आपण त्या साध्याचा सुद्धा त्याग आहे. नंतर साधनाचा सुद्धा. बस जर पकडून ठेवली तर मंडपात येणं शक्य आहे का. बस सोबत आयुष्यभर फिरावं लागेल ना. तसं या नरदेहाच्या साधनाच्या मार्फत भगवंताची भक्ती करता येते. कारण याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये देवाचं भजन होऊ शकतं. आजूबाजूला गाई म्हशी उंदीर घुशी सगळेजण कीर्तन ऐकत असतील ना. हो म्हणता का. गाई म्हशी कीर्तन झाल्यावर महाराजाकडे माळ घालायला येतील का. नाही. महाराजाकडे माळ घालायला येण्याची बुद्धी कुणाकडे आहे. फक्त माणसाकडे आहे. आणि माणसाला ही बुद्धी दिली. कोरोनाच्या महामारीतून आम्ही वाचलो. कशासाठी वाचलो. फक्त अनेक भंडारे जेवायला का. साधू संतांनी भगवंताचे अनंत उपकार आहेत. कोरोनाच्या महामारीतून आम्ही वाचलोय. कशासाठी वाचलोय त्याचा जर विचार केला आजचं कीर्तन सार्थकी लागलं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तोच विचार तुकोबारायांना सांगायचा आहे. काय क्षणोक्षणी हाची. कोणता हाची. बरोबर ना. आपल्याला नित्य उठून या खायचीच चिंता. सकाळी उठल्यावर काय बनवायचं. महिला मंडळ बरोबर ना. आज तुमची उपस्थिती जास्त आहे. महाराज असलं काय आणि संसारी असलं काय. कीर्तनाला येताना सकाळच्या भाजीची तयारी करून मला सुद्धा यावीच लागली. घरी गेल्यावर मला सुद्धा तेच करावं लागणार आहे जे तुम्ही करणार आहे. बरोबर ना. कुणाला चुकणार आहे का. चुकणार कुणालाच नाहीये. पण त्या
गोष्टी करत असताना करायचंय काय हे महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल. देवादिकांना त्यांचं कर्म चुकलं नाही, तुम्हाला आम्हाला चुकणार नाही म्हणजे नाही. श्रीकृष्ण परमात्मा जगाचा मालक होता, पण बंदीशाळेमध्ये जन्माला यावं लागलं. प्रभू रामचंद्रजी देव होते, पण 14 वर्ष वनवासाला जावं लागलं. तुम्हाला आम्हाला सुद्धा चुकणार नाही, पण करत असताना कर्माचं फळ भोगत असताना जर भगवंताची जर इच्छा असेल किंवा जर भगवंताची सोबत असेल, देव सखा जरी, देव सखा जरी, देव सखा जरी, देव सखा जरी, जग बघे कृपा करी, जग बघे कृपा करी, जगामध्ये कृपा करी, जगामध्ये कृपा करी, जगामध्ये कृपा करी, जगामध्ये कृपा करी. देव सखा जरी जग अवघे कृपा करी. ज्यांचा देव मित्र झाला ना, मग जग अवघ कृपा करी. तद्वत देव जग काय करतं याचा विचार तुमच्या आमच्यापर्यंत शिवणार सुद्धा नाही. फक्त देव तुमचा आमचा सखा पाहिजे. देव जर सखा असला ना, तर क्षणोक्षणाचा जो काही विचार आहे, आता तुम्हाला कोण गॅरंटी कार्ड घेऊन आलाय हो? यायची डेट जशी फिक्स नाही. आईच्या 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर जसं प्रसूती होणार आहे हे डॉक्टरांनी सांगितलंय, पण कधी होणार आहे हे डॉक्टर सांगू शकत? बरं, ती व्यवस्थित होणार आहे का नाही, शेवटी डॉक्टर काय म्हणतात? कुणाच्या हातात आहे? हां, वरच्याच्या हातात आहे. कधी होईल काही सांगता येणार नाही, कशी होईल हे सांगता येणार नाही. जे काही होईल ते चांगलं होईल का वाईट होईल हे आम्हाला सुद्धा माहीत. टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली आहे, तरी सुद्धा शेवटच्या क्षणाला डॉक्टर आत घेऊन म्हणतायत, जे काही आहे ते देवावर सोपवा आणि जे काही होईल ते देवावर सोपवा. जो आला याची गॅरंटी नाही, जाईल याची काही गॅरंटी. कीर्तन करता करता म्हणतात महाराज, म्हणतात कीर्तनात जावं का? अरे मग कीर्तनात नाही जावं तर मग जावं तरी कुठं? नाही का? देह जाओ अथवा राहो हे फक्त कीर्तन झाल्यावर म्हणायचं का? पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. देह गेला तरी चालेल, पण मी माझ्या भगवंताचं भजन सोडणार नाही. हा निर्धार असणं गरजेचं आहे. आपण विचार करणं गरजेचं आहे. कर्म करणं आपलं काम आहे, कर्माचं फळ देणं हे त्याचं काम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि कर्म करत असताना ते योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखाली जर काही आम्ही कर्म केलं तरच त्या एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. या न्यायाने हरी कृपा जर झाली ना, की मग आम्हाला त्या गोष्टीचा विचार पडत नाही. तद्वत जे काही चांगलं आहे ते सुद्धा तुझं आहे आणि जे काही वाईट आहे ते सुद्धा तुझंच आहे. हे म्हणायला फार मोठा त्याग लागतो बरं का. साधू संतांनी असंच नाही साधू संत झाले. आज 750-800 वर्षानंतर सुद्धा ज्ञानोबरायांचं नाव आहे. आपलं 4 पिढ्या राहील का नाही काही गॅरंटी? ज्यांच्या नावाने आपण सातबारा खातो, आपल्या 5व्या पिढीचं नाव सांगता येईल का? ज्याच्यावरून रोज मारामारी चालू आहे, रोज कोर्टामध्ये केस चालू आहे, आपल्याला नाव सांगता येईल का? नाही ना सांगता येणार. पण साधू संतांचं नाव आजही आहे, कारण गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी, आता पुन्हा आईचे होणे. त्यांच्या मार्गावर चालणं तुमचं आमचं काम आहे, पण आता पुन्हा आईचे होणार. साधू संतांनी केलेला त्याग आहे हा. त्यागाशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होत. आपल्या वर्षश्राद्धाला सुद्धा कोणी येणार? काही गॅरंटी होईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. म्हटलं यायचं तर लांबची गोष्ट आहे, बरोबर ना. पण साधू संतांचा हा त्याग आहे, ही त्यांची क्रांती आहे, हे त्यांनी केलेलं वैभव आहे, हे त्यांनी केलेले कष्ट आहेत, म्हणून आज हे सगळं दिसतंय. त्यांनी केलेला हा चांगला विचार आहे. आणि हा विचार जोपर्यंत घडी घडी आपण करत नाही, अजूनही आपल्याला वाटतंय ज्यावेळेस कोरोनासारखा रोग आला होता, बरोबर, किंवा आता जरी कोणा म्हटलं की 1 तासामध्ये तुम्हाला मरण येणार आहे, तरी सुद्धा आपण जागे होणार, हो का? पण माझे साधू संत सांगतायत बरं का, सावध झालो
सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो आलो हरीच्या जागरणा आलो हरीच्या जागरणा सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो आलो हरीचा जागरणा आलो हरीचा जागरणा सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो आलो हरीच्या जागरणा नाही का सावध झालो कुठं आयुष्य खातो काळ सावधान सावधान शब्द कुठे कुठे वापरतात माहितीये का तुमच्याकडे वापरला का मला वापरला तुमच्याकडे आता सगळेच दिसतात तरुण तर काही कमी दिसतात एक दोनच त्याच वेळेस रामदास स्वामी सावध झाले शुभमंगल सावधान तिथं सांगतात पण तिथं काही कुणाच्या लक्षात येत कोणाच्याच नाही अगदी तरुणांच्याही नाही म्हाताऱ्यांच्याही नाही नंतर म्हणतो लय ताप आहे संसारामध्ये पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा या भूमिकेमध्ये जर आपण राहिलो तर निश्चित एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला किंवा एका जनार्दनी धन्य ते शरीर संसार परमार्थ एकरूप संसार आणि परमार्थ एकरूप करायचा असेल तर परमार्थ ही एकमेव अशी गोष्ट आहे ज्याच्याने तुम्हाला परमार्थ करून प्रपंच सुद्धा करता येईल भक्ती मार्ग ही एकमेव अशी गोष्ट आहे सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करा उठाऊठी सारा सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करा उठाऊठी सारा सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करा उठाऊठी सारा सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करा उठाऊठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे हे तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्जल संकट विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे सारा सार विचार सारा सार विचार तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने तयाच्या चिंतने निर्सेल संकट सारा सार विचार सारा सार विचार सारा सार विचार करा उठाऊठी नाम धरा कंठी विठोबाचे सारा सार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू हा जर भवसागर तरुण जायचा असेल ना तर सार आणि असाराचा विचार करणं गरजेचं आहे क्षणोक्षणाला विचार करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल कीर्तनात आलोय कीर्तनात आल्यानंतर होतं ना असं आम्हाला
महाराज सांगतायत तेच खरंय. काय संसारात ठेवलंय? एखाद्याच्या मैतीला गेलं ना की म्हणतात काय बाबा मेलं म्हणजे गेलं, कशासाठी करायचंय, कुणासाठी करायचंय. याला काय म्हणतात माहितीये का? तुम्हाला माहितीये का शब्द? नाही माहिती. स्मशान वैराग्य. स्मशानात गेल्यावर म्हणतात ना हा जाऊ द्या, पण एकदा का त्या स्मशानभूमीची वेस ओलांडली, घरच्या दिशेकडे पावलं गेली की परत पहिले पाडे 55. आपण कीर्तनामध्ये आल्यानंतर बऱ्याचदा असं होतं. महाराज सांगतोय तेच खरं आहे, परमार्थ करणं गरजेचं आहे, परंतु हा विचार कुठपर्यंत? त्या गेटपर्यंत. गेटमधून घरी गेला की महाराजाचं सांगायचं काम आहे, आपलं ऐकायचं काम आहे. बरोबर ना? हेच चाललंय ना, हेच चाललंय. म्हणून तुम्ही आम्ही सुखाला पात्र होत नाही. तद्वत परमार्थ करून सुद्धा आमच्या चेहऱ्यावर समाधान नावाची गोष्ट नाही. पण मात्र हा विचार आम्ही प्रत्येक क्षणाला करू ना तर नक्की आमच्या चेहऱ्यावर समाधान नावाची गोष्ट आल्याशिवाय राहणार. प्रपंच करत असताना मला सांगा, प्रपंचात दुःखी झालं तर प्रपंचातलं दुःख चेहऱ्यावर दिसतं. बरोबर दिसतं ना? अजून याही पुढे जाऊन सांगू का? घरातला जवळचा कोणी गेला, चेहऱ्यावर दुःख. बरोबर ना? किंवा 5-50-100 रुपयाची नोट हरवू द्या. अरे जी नोट आपण कमवली आहे ती हरवू द्या. आपण कमवावी लागते बरं का, दुसऱ्याच्या एवढं काही दुःख होत नाही, पण आपण कमवलेली हरवू द्या. दुःख होतंय माणसाला. 50-100 रुपये आपल्या आयुष्यावर एवढे परिणाम करतात, मात्र आमचं आयुष्य अनमोल असा किमतीचा नरदेह. तुम्हाला म्हटलं 10 कोटी देते 2 डोळे द्या, कोण देईल? कितीही गरजू असू द्या, किती खायला प्यायला मारामारी असू द्या, तरी 10 कोटीला 2 डोळे देणार नाही ना देणार. अरे 10 मिनिटं आपलं हृदय डॉक्टरकडे सांभाळायला दिलं तर त्याचे 5 ते 10 लाख रुपये मोजावे लागतात. वरून डॉक्टर म्हणतो गॅरंटी नाही, देवाच्या भरोशावर राहू द्या. त्याला 5-10 लाख रुपये आपण देतोय. असा अनमोल असा किमतीचा नरदेह त्या भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला दिलाय. कधी आपण त्याचा विचार केला का? नाही ना केला. अनमोल असा किमतीचा नरदेह आहे. काळाची गाडी कधी येईल सांगता येणार नाही. सुनो मुसाफिर बिस्तर बांधो, गाडी आने वाली है. काळाची गाडी येते बर का, कधी येईल सांगता येणार नाही. सुनो मुसाफिर बिस्तर बांधो, गाड़ी आने वाली है. राम नाम का टिकट कटा लो, घंटी बजने वाली है. राम नाम का टिकट निकालो, घंटी बजने वाली है. राम नाम का टिकट कटाओ, घंटी बजने वाली है. राम नाम का टिकट कटाओ, घंटी बजने वाली है. सुनो मुसाफिर बिस्तर बांधो, गाड़ी आने वाली है. राम नाम का टिकट निकालो, घंटी बजने वाली है. घंटी कधी वाजेल? महाराजाचा सुद्धा जाता जाता ऍक्सिडेंट होईल, काही गॅरंटी? ज्या गोळीवर मॅन्युफॅक्चरिंग कार्डाचं मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिलेली आहे तिची एक्सपायरी डेट आहे. ज्याचं 12 झालं त्याचा 13वा निश्चित आहे. पण जायच्या आधी करायचंय काय? तर क्षणोक्षणाची करावा विचार. विचार करायचा आहे, बाकी काही करायला उठाठेव सांगितली नाही. आपण मात्र सगळं करतो आणि विचारच करत, आणि तेवढाच विचार करायचा आहे. बरं तो आता कीर्तनात आलाय म्हणून करायचा आणि घरी गेल्यावर करायचं नाही, असं जमणार? क्षणोक्षणाला विचार करायचा आहे. काय? तरावया पार भवसिंधू. हा भवसागर तरुण जायचा आहे. कोणता भवसागर? क्षणक्षणाची करावा विचार. 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 क्षणक्षण हाती करावा विचार. क्षणक्षण हाती करावा विचार.
जिवंत देह जाणारा क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. भवसिंधू तरुण जायचा आहे ना, पण तो तरुण जात असताना आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि आपल्या आयुष्याची दोरी नक्की कुणाच्या हातात द्यायची हे सुद्धा महत्वाचं आहे, बरोबर ना. संसार जर करायचा असेल, मुलाचं शिक्षण पाहिलं जातं, वय पाहिलं जातं, घरदार पाहिलं जातं, प्रॉपर्टी पाहिली जाते, सगळं पाहिलं जातं. मुलगा आचार विचार वळण शेती बाडी सगळं पाहिलं जातं. मग आम्ही परमार्थ करत असताना कोणत्या रीतीने करतो हे कधी आम्ही पाहिलं का? आणि जर आमची रीत जर चुकली, दृष्टांत तुमच्या पुढे उपस्थित करते. पुरणपोळीचा स्वयंपाक सगळ्या बायका करतात, बरोबर. मी काही तुमच्या एवढी सुगरण नाही, पण करते तोडका मोडका, नाही. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक सुरुवात केली आहे. पिठात पुरण घालायचं का पुरणात पीठ घालायचं? पिठात पुरण घातलं तर पुरणपोळी व्यवस्थित, तर तिला काय म्हणतात? सुगरणबाई म्हणतात, बरोबर ना. पण पुरणात पिठाचे उंडे घातले आणि किती वर्ष पुरणपोळ्या केल्या म्हणजे होतील? पुरणामध्ये पिठाचे उंडे घातले. तुमच्याकडं आमच्याकडे करतात, तुमच्याकडे करतात का? तुम्ही म्हणा कुठून आले तुम्ही, पहिला तुमचा पत्ता द्या, नाही का म्हणालच तुम्ही. पिठात पुरण जर रीत चुकली, अरे एक टायमाचं जेवण करण्याची जर रीत चुकली, बनवण्याची रीत चुकली, तर माणूस दुःखाला कारणीभूत ठरतोय. आयुष्यभर ज्याने जीवन हा फुकट दिलाय, कुठल्याच पैसे घेतले नाही आपल्याकडून, जेने हा जीव दिला दान त्याचे करीन भजन, नाही का. हे प्रत्येक जणांनी गर्भामध्ये असताना वचन दिलं. आईच्या गर्भाशयामध्ये काही एसी बंगला नव्हता. रक्त मांसामध्ये तो जीव उकडून निघत होता आणि तो भगवान परमात्म्याची प्रार्थना करत होता. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, आठवीण पाय हा माझा नवस, आठवीण पाय हा माझा नवस, आठवीण पाय हा माझा नवस, आठवीण पाय हा माझा नवस. दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. हे भगवंता या दुःखातून वेगळं कर, एक वेळ कर या दुःखा वेगळे, नाही का. दुरिताचे जाळे उगवोनी, आठवीण पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. हे देवा मला या दुःखातून वेगळं कर. मी बाहेर आल्यानंतर काय करेल? मी तुझीच भक्ती करेल, अन्यथा दुसरं काही एक करणार. पण धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडत असे देवाला म्हणू लागला. मी तुला केव्हा वचन दिलं? देव म्हटला बरं झालं आल्या आल्या पठ्यानी सुरू केलं, नाही का. महाराज असला काही आणि बिना माळकरी असलं काही, सगळेच म्हटले कधी वचन दिलं, आता काही मी तुझं ऐकायला रिकामा. हा, देव म्हटला ठीक आहे आता नाही ऐकत, मी तरी तुझं किती ऐकतो बघच. आणि हे जर नाही ऐकलं तर मग अवघड होईल. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही कळ मग दुसरा येईल, हे जरी नाही कळ. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा
बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा हे जरी नाही काल, हे जर नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही काल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. मड बांधायची पद्धत आहे. आता मला सांगा, ते मड आहे, कधी कोणी विचार केला का हो? अरे गेल्यानंतर सुद्धा त्याला जोरात आवळून घेतात. आता तो काय उठून जाईन का, किंवा ती उठून जाईन का? नाही ना. आपण गेल्यानंतर आपलं नाव सुद्धा घेत नाही. म्हणतात बॉडी आणली का, बॉडी गेली का. एवढं इतकं शुल्लक नामोनिशान आहे आपलं, तरी सुद्धा माझं काबाड ओझं करण्यात तुमचं आमचं आयुष्य जातं. आम्ही विचार मात्र करत नाही. नाशिवंत देह आहे, देह नाशकाय, तो जाणार आहे. माझ्या साधू संतांचं येथे उरो नाही, आले अवतार येरते पामर जीव किती. साधू संतांना देवादिकांना जावं लागलं, तुम्हाला आम्हाला सुद्धा जावंच लागणार आहे. कोणाचीच गॅरंटी कार्ड अमर पाटा कोणी घेऊन आलेला नाही. देह जाईल जाईल, 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 देह जाईल जाईल. यासी काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल, काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल, काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल. देह जाईल जाईल, त्यासी काळोबा खाईल. देह जाईल जाईल, त्यासी काळोबा खाईल. देह जाईल जाईल, त्याची काळोबा खाईल. देह जाईल जाईल, त्याची काळोबा खाईल. देह जाईल जाईल, त्यासी काळोबा खाईल. नाशिवंत देह जाणार सकळ. नासका देह आहे, तो जाणार आहे. मग काय राहणार आहे? उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. माईक राहणार आहे, महाराज मात्र म्हणून जाणार आहे. माईक राहणार आहे, महाराज जाणार आहे, टाळ राहणार आहे, टाळकरी जाणार आहे, पखवाज राहणार आहे. तुम्ही मात्र नाही. मला गॅरंटी नको का माझ्यासोबत मी एकटीच नाही जाणार म्हणून, नाही का. असे अनेक वर्धापन दिन सोहळे येणार आहेत, जाणार आहेत. माणसं जाणार आहेत, सोहळा तसाच राहणार आहे. बरोबर ना. तसं जसं सगळ्या गोष्टी काही अबाधित सिद्धांत आहेत. देह जाणार आहे, पण देहाच्या संबंधाने असणारे कर्म सिद्धांत तसेच राहणार आहेत. नाशिवंत देह जाणार सकळ. सगळ्यांचा जाणार आहे, पण मग जात असताना करायचंय काय? तर क्षणोक्षणाहाची करावा विचार. जायच्या आधी काय करायचंय? तर विचार करायचा आहे. बरं, नुसता विचार करून फायदा नाही. नुसता विचार सगळेच जण करतात, नाही का. भाजी काय बनवायची हा विचार सगळेच जण करतात, पण चांगली भाजी बनवते तिला सुगरण असं म्हणतात. बरोबर ना. नुसता विचार करणं गरजेचं नाही, तर चांगला विचार करणं गरजेचं आहे. आणि चांगला विचार क्षणोक्षणाला करणं गरजेचं आहे. मग तरावया पार भवसिंधू, हा भवसिंधू तरुण जाऊ. मग पुढचा परिणाम आहे नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ. काळ उभाच आहे. काळाची गाडी मगाशी सांगितलं टपून आहे, पण नामधारकांच्या शिवेला सुद्धा जायचं नाही. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा. नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा. नका जाऊ तया ठाया नामधारकाचा जीवा. नका जाऊ तया डावा नामधारकांचा जीवा. सुदर्शन
नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती, जेथे वैष्णवांचे भार. जिथं भगवान परमात्म्याचं भजन होतं ना तिथं तो भगवान परमात्मा स्वतः उभा आहे. तुम्ही म्हणाल कसं काय, कुणासाठी आला? खांबावर दुर्जनांनी लाथ मारल्या मारल्या तिथं नारायण प्रगट झाला. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, 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 खांबावरी लाथ मारिली दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला, स्तंभी नारायण प्रगटला, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने, दुर्जने, खांबावरी लाथ मारिली दुर्जने. स्तंभी नारायण प्रगटला. खऱ्या भक्तासाठी भगवान परमात्मा त्याच्या बापाला सुद्धा यावं लागतं, त्याला काय यायची गरज आहे. खांबावर लाथ मारल्या मारल्या नारायणाने प्रगट व्हावं ही खऱ्या भक्ताची तिथं परीक्षा आहे. इतक्या सगळ्या परीक्षा घेत असताना भक्त प्रल्हादाने त्याचा भक्तपणा सोडला नाही, भगवंताने त्याचं कर्तव्य सुद्धा सोडलं. आम्ही आमचं कर्तव्य चुकू नका, आम्ही आमचं कर्म चुकू नका. आम्ही नेहमी सांगत असते देवाला एक वेळ नाही घाबरलं तरी चालेल, पण कर्माला माणसाने घाबरलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण शेवटी ज्याचा हिशोब द्यायचा आहे तिथं कर्म आहे, आणि ते कर्म जर आम्ही चांगलं केलं तर निश्चित आम्हाला सद्गती चांगली मिळेल. तद्वत आमच्या मरणाचा सुद्धा सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही. आमचं असं आयुष्य आपण असं जगल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. तद्वत तुमचं आमचं आयुष्य सुद्धा तसंच असलं पाहिजे. कारण आयुष्य खातो नाशिवंत देह, प्रत्येकाचं ज्या देहाचा अभिमान आम्ही धरलाय, ज्याच्यासाठी तुमचा आमचा सगळा अट्टहास आहे, तो आपला काही काळात पुरताच सोबती आहे, पण त्याच्याच मार्फत भगवंताची भक्ती करता येते, त्याच्याच मार्फत देवापर्यंत जाता येतं. देवाकडं जायचं साधन म्हणून शरीर उत्तम चांगले, अन्यथा शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे ठार. नाही का? नाही अमंगळ शरीर ऐसे, शरीरातलं एवढं अमंगळ आहे, पण तेच शरीर एका ठिकाणी माझे संत सांगतात, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. त्या परब्रह्म स्वरूपापर्यंत जायचं असेल, तद्वत तुम्हाला आम्हाला चित्ताला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्याच शरीराच्या मार्फत करता येईल. अन्यथा हा देह नाशिवंत आहे. अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार
मोठ्या प्रेमाने एकदा मोठ्या देवाचं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून काय करायचंय? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करणं गरजेचं आहे. बोलता बोलता तुमच्या अंतकरणाला लागेल असं काही शब्द गेला असेल तर विश्वमाऊली ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया यांच्या अंतकरणाने मला माफ कराल ही आशा बाळगते. मी प्रत्येक ठिकाणी सांगत असते, एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका यशस्वी स्त्रीचा हात असतो, तसं माझ्या पाठीमागं माझ्या दोन्ही कुटुंबियांचा हात आहे. आईवडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचं पाठबळ, पतिराजांची असणारी अनमोल अशी साथ, घरच्यांची असणारी अनमोल अशी साथ. म्हणून 18 महिन्याच्या 20 महिन्याच्या लेकराला घेऊन सुद्धा परमार्थ करणं, कीर्तन करणं सहज शक्य होतं. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराया, जगद्गुरु संत तुकोबाराया, सच्चिदानंद समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा. तसंच आज इतकं गोड असं नियोजन ज्यांचं आहे, या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असतील नईबागकर साहेब जे असतील, आज ज्यांच्यामुळं मी इथं उपस्थित झाले, तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके असणारे मृदुंगाचार्य डुंबरे भाऊ असतील, आज अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत. माझ्यासोबत माझे संपूर्ण कुटुंबीय आहे. आमच्या विणेकरी ताई असतील, पेटीमास्तर भाऊ असतील. तुम्ही म्हणाल आम्ही नसतो तर मग काय केलं असतं, नाही का? पंढरीश पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे. आणि आपण ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राहतोय ना, त्याच्यावर अजून एका देवाची, ज्यांना शिवछत्रपती म्हटलं जातं, त्या देवाची तुमच्या आमच्यावर विशेष कृपा आहे. म्हणून ह्या मंदिरांचे कळस, डोक्यावरचा पदर, अंगणातली तुळस दिसते, बरोबर ना? म्हणून एकदा त्या राजांचं वंदन करू आणि कीर्तन समारोपाला करू. गिरीशी खरी किरीडा परी, लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरीडा परी, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. गिरवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. गिरीशी खरी किरीडा परी, लहरी भगवा ध्वजा. गिरीशी खरी किरीडा परी, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. 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 युगायुगांचा गडदंधार, यौवनचा करी सरदार. यौवनचा करी सरदार. मराठी मर्दा होऊन खुर्दा, मराठी मर्दा होऊन खुर्दा. छाटल्या शत्रूच्या फौजा, अहो छाटल्या शत्रूच्या फौजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. 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 गरजा शिवाजी राजा, गरजा शिवाजी राजा. पुन्हा एकदा त्या छत्रपतींना मानाचं वंदन करून तद्वत माझी झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्मा तुम्हा सर्व देववृंदांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.